शालोम. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो. ज्याच प्रभू येशूचे शिष्य आणि प्रभू येशू त्या नावेमध्ये बसून चालले होते, त्यास वादळ आणि वारं आलं आणि प्रभू येशू झोपले होते. वादळ वारं आलं असताना ते नावेमध्ये पाणी आले आणि ज्यास नावेमध्ये पाणी आलं ती बोट बुडू लागली. तेव्हा शिष्याने प्रभू येशूला जागं केलं आणि म्हटले, "प्रभुजी उठा, आपण बुडत आहोत." आणि ज्यास प्रभूने त्या ठिकाणी त्यांना म्हटले, "अहो अल्पविश्वासी हो, तुम्ही इतके भित्रे कसे?" आणि मग त्यांनी उठलं आणि वादळ आणि वाऱ्याला शांत केलं. तेव्हा ते सर्व आश्चर्यचकित म्हणू लागले, "हा आहे तरी कोण?" माझ्या प्रियांनो, तो कोण आहे? तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तो कोण आहे? तो वादळ आणि वारं शांत करणारा परमेश्वर. तो कोण आहे? तुमचा अश्रू पुसणारा परमेश्वर. तो कोण आहे? तुमचे रोग बरे करणारा परमेश्वर आहे. आज जर तुम्ही बिछाण्यावर पडलेले असाल, तुम्ही जर अश्रू गाळत असाल, तर तुमचा अश्रू पुसणारा परमेश्वर आहे. तुम्ही बिछाण्यावर असाल, तुम्ही आजारी असाल, तुम्हाला कुठली आशा नसेल, तर तो म्हणतो, "माझ्या मुली, माझ्या मुला उठ, मी तुला आरोग्य देणार परमेश्वर." त्याला बसल्या फटक्याच्या द्वारे माझ्या प्रियानो, आज आम्हा प्रत्येकाला आरोग्य प्राप्त झालेलं. हा आहे तरी कोण? त्याचे शिष्य त्याच्या संगती राहून सुद्धा त्यांनी त्याला ओळखू शकले नाही आणि ते म्हटले, की "हा आहे तरी कोण?" कारण वादळ आणि वारे त्याचं ऐकतात. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला ते सामर्थ्य दिलेलं आहे. तुम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे, तर परमेश्वर निश्चित तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हा आहे तरी कोण? तो अल्फा आणि ओमेगा आहे. तो प्रारंभ आणि शेवट आहे. तो यावे इरी आहे, तो यावे राफ आहे, तो यावे शालोम आहे, तो यावे निसी परमेश्वर. तो आमच्या विजयाचा झेंडा आहे. जेव्हा शत्रू सैतान आमच्या विरोधामध्ये उभा राहतो, त्यास प्रभू येशू त्याच्या सामर्थ्यानिशी आमच्या बाजूने उभा राहतो. कारण निर्गम 14:14 मध्ये असं सांगितलेलं आहे, की तो आमच्या बाजूने लढणारा परमेश्वर आहे. मी तुमच्या बाजूने लढेल, तुम्ही शांत राहा. तो परमेश्वर आमच्या बाजूने लढणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो आहे तरी कोण? तो आमच्यावर कुठल्या प्रकारचं मंत्र, तंत्र, जादूटोणा चालू देऊ शकत नाही. जर आज तुम्ही ह्या भयामध्ये असाल, की तुमच्यावर कोणीतरी मंत्रतंत्र काहीतरी केलं असेल, ह्या भीतीने जर तुम्ही जगत असाल, तर माझ्या प्रियांनो, प्रभू येशूच्या सामर्थ्य नावामध्ये उठा आणि म्हणा, की "प्रभू येशू माझ्या पक्षाचा आहे. प्रभू येशू माझ्या पापांची क्षमा कर. मी तुला माझं जीवन देतो. माझ्या जीवनामध्ये ये." आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये घ्याल, तो परमेश्वर तुमच्यावर काहीही मंत्रतंत्र चालू देणार नाही. कारण देवाचं वचन सांगतं गणना 23:23 प्रमाणे, याकोबाच्या घराण्यावर कुठलंही मंत्रतंत्र चालणार नाही. तो परमेश्वर यशा 54:17 मध्ये म्हणतो, "तुझ्या विरोधात घडलेलं कुठलंही हत्यार तुझ्यावर चालू देणार नाही." हा तो परमेश्वर आहे, की तो कुठलंही हत्यार आमच्यावर चालू देणार नाही. आज त्या भीतीने तुम्ही जगत आहात का? ती भीती झटकून टाका. त्या प्रभू येशूला तुम्ही उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलेला आहे, तो परमेश्वर तुमच्या संगती आहे. आज तुम्ही कुठेही असा, तुम्ही माझा आवाज ऐकत असाल, तर परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे माझ्या प्रियानो. तुम्ही म्हणाल, की तो कुठे आहे? कदाचित तुम्ही म्हणाल, की "देवा, तू माझी प्रार्थना ऐकतो का?" होय माझ्या प्रियांनो, तो प्रार्थना ऐकतो. त्याच्यावर संशय घेऊ नका. तो तुम्ही विचार कराल, "देवा, तू माझ्या जवळ आहे का? तुला माझी ओळख आहे का?" होय माझ्या प्रियांनो, तो आहे तरी कोण? त्याला तुमची ओळख आहे. तो म्हणतो, "मी तुझं नाव घेऊन तुला बोलावलेलं आहे." तो म्हणतो, "मी शीळ घालून माझ्या लोकांना बोलवेल." माझ्या प्रियानो, तो इतकं आमच्यावर प्रेम करतो, की आमचे सगळे लोक आम्हाला विसरतील, पण प्रभू आम्हाला कधी विसरणार नाही. त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण त्यांनी आमच्या बापासाठी, तुमच्या बापासाठी, माझ्या बाबासाठी स्वतःचं रक्त सांडलं. तो पित्याच्या इच्छेने या जगामध्ये आला. त्यांनी प्राण दिला. वधस्तंभावर 3 खिळे, तो काट्यांचा मुकुट, 39 फटके, तो अपमान, ती निंदा, त्याच्यावर संशय घेण्यात आलेला आहे. त्याला हीन दिन अशी वागणूक दिलेली आहे. तो येशू ख्रिस्त तुम्हाला विसरेल का माझ्या प्रियानो? कधीच नाही. तो तुम्हाला कधीच विसरलेला नाही. मग तुम्हाला असं वाटत असेल, ह्या परिस्थितीमधून मी चाललो, मग या परिस्थितीमधून मी कसा बाहेर पडेल? होय माझ्या प्रियानो, निश्चित तुम्ही बाहेर पडणार. कारण देवाचं वचन सांगतंय, की तो म्हणतो, की "ना तर मी तुला कधी सोडणार, ना मी तुला टाकणार." माझ्या प्रियानो, आज तुम्ही कुठेही असा, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या संगती आहे. तुम्ही जे प्रश्न घेऊन देवासमोर याल, तुम्ही प्रार्थना कराल, तुम्ही मागाल, तर तो परमेश्वर तुम्हाला देईल. तर शिष्यांच्या जीवनामध्ये त्या बोटीमध्ये जर त्यांनी वादळ आणि वारं शांत केलं आणि शिष्यांना व्यवस्थितपणे ते किनाऱ्याला पोहोचले. त्यांची बोट मधीच बुडाली नाही माझ्या प्रियांनो. ज्या बोटीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याचं जीवन निश्चितच खूप आशीर्वादित होणार आहे. प्रभू प्रत्येक गोष्ट नियंत्रणमध्ये करतो, कंट्रोलमध्ये करतो आणि म्हणून माझ्या प्रियांनो, हा आहे तरी कोण? तो तुमच्या जीवनाचा कोण आहे? तो तुम्हीच ठरवा. मी म्हणते, की तो माझ्या जीवनाचा स्वामी, तो माझा बाप आहे. मी धैर्याने त्याच्यासमोर जाते आणि माझे काही प्रश्न असले तर मी म्हणते, "माझ्या बाप्पा, मी तुझं लेकरू तुझ्याजवळ आलेले माझे प्रश्न सोडव." माझ्या प्रियानो, निश्चित तो बाप
तुमचे प्रश्न सोडवण्यास समर्थ आहे. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हा प्रत्येकाला खूप आशीर्वादित करो. आमेन.